सर, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा मी तिथेच येतो. समजून चला की एखाद्या घरातलं टॉयलेट नैऋत्याने ईशान्य दिशेला आहेच. तर अशा लोकांनी उपाय म्हणून काय केलं पाहिजे त्याच्यावर? अच्छा, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. अगोदर, ईशान्य आणि नैऋत्यमधले टॉयलेट सगळ्यांनाच हार्मफुल आहे का? तर नाही. हम्म, फर्स्ट थिंग हे. बरं. दुसरी गोष्ट, त्याची पत्रिका आपण जेव्हा सोबत बघतो, हे जे सायन्स आहे ना, हे एकमेकांना पूरक आहेत. कुठलीही गोष्टीने एकमेकांना पूरक आहे. म्हणजे जसं आता योग आहे, योगाबरोबर काय डाएट पण पाहिजे ना. अगदी आहार काय पाहिजे तुमचा, अगदीच. कोणतेही मेडिसिन घेतात त्याच्यामध्ये पथ्य सांगितलेले. जेव्हा हे दोन्ही कॉम्बिनेशन येतात ना, तेव्हा तुम्हाला रिझल्ट चांगला दिसतो. ओके. सेम गोष्ट वास्तूमध्ये आहे. जेव्हा तुमचं वास्तू आणि तुमचं ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट आणि नंबरचं व्हायब्रेशन हे जेव्हा कनेक्टेड होतात ना एकमेकांना, त्यावेळी तुम्हाला रिझल्ट चांगला भेटतो. जसं तुम्ही म्हणलात की ईशान्यमध्ये जर टॉयलेट असेल, नैऋत्यमध्ये टॉयलेट असेल, तर हे सगळ्यांना हार्मफुल आहे का? तर सगळ्यांना नाही आहे. तर मे बी 100 मधले 70% लोकांना हार्मफुल असू शकतो, पण 30% लोकांना नाही.